बुरुड समाजाच्या आत्मबळाचे, कष्टाचे आणि संस्काराचे प्रतीक ठरलेल्या मोहन शंकर तेवरे व सौ शारदा मोहन तेवरे यांना दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सांगली भूषण पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. हा पुरस्कार कोकण फेस्टिवल 2025 माणगाव इथं अखिल बुरुड समाज प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आयोजित भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. पारंपरिक बांबू व्यवसाय व फळ विक्री व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत प्रतिकूल परिस्थितीही हार न मानता त्यांनी आपल्या सुपुत्र रणजित मोहन शंकर तेवरे यांचं शिक्षण पूर्ण केलं. आज रणजित हे युरोपमधील स्लोवाकिया येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत असून महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करत आहेत. या गौरवपूर्ण सोहळ्यात राज्यमंत्री भरतशेठ गोगावले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महासचिव प्रकाश माने साहेब ठाणे, अध्यक्ष आबासाहेब पवार साहेब कर्जत यांच्यासह अशोक पवार, ॲडव्होकेट राजेंद्र नागे, जयवंत सोनावणे कोल्हापूर, शरद तेवरे मुंबई यांनी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात श्री व सौ शारदा मोहन तेवरे इस्लामपूर यांना सहकुटुंब सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच सत्कारमूर्ती व उद्योजक सतीश नागे व योगेश भोंडकर माणगाव यांचाही गौरव करण्यात आला. या प्रतिष्ठानच्या 2026 सालच्या कॅलेंडरचं प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाचं आयोजन रायगड सांस्कृतिक कला मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. सांस्कृतिक नातं जपणारे व्यासपीठ या संकल्पनेतून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करत सांस्कृतिक एकोप्याचं दर्शन घडवण्यात आलं. या पुरस्कारामुळे बुरुड समाजासह संपूर्ण सांगली जिल्ह्याचा गौरव वाढला असून श्री व सौ तेवरे यांचा जीवन प्रवास युवक व पालकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. मराठी एस न्यूजसाठी ईश्वरपूरहून मनोज पाटील.